हरिओम. काल आपण पाहिलं होतं की समत्व प्राप्त झाल्यानंतर वसिष्ठांनी पुढे काय सांगितलं हे आपण पाहणार होतो आज. आणि त्याच्यामधला पहिला भाग आहे संसारोत्तरण आणि दुसरा आहे जीवनमुक्ताची अवस्था. संसारोत्तरण म्हणजे संसार सागर पार करून पहिलं तीरावर जाणे. आणि या पहिलं तीरावर जाण्यासाठी नौका पाहिजे. मग ती आम्हाला वसिष्ठांनी सांगितले की ज्ञानप्लवेन, ज्ञानरूपी नौकेद्वारे पलीकडे जाता येईल. ज्ञान आणि योग या दोन्ही संकल्पना त्यांनी एकच मानल्या आहेत. आता इथे आपण हे बघणार आहोत. संसारोत्तरणाचे दोन उपाय त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. एक आहे आत्मज्ञान म्हणजे ज्ञानमार्ग आणि दुसरा आहे प्राणनिरोध म्हणजे योगमार्ग. हे दोन मार्ग त्यांनी संसारोत्तरणासाठी सांगितले आपल्याला. या योगमार्गामध्ये म्हणजे प्राणनिरोधाचे 3 प्रकार त्यांनी सांगितले. या प्राणनिरोध नावाच्या मार्गाने जायचं असेल तर ते 3 प्रकारांनी जाता येतं. पहिला त्यांनी सांगितला एकतत्व अभ्यास. एकतत्वाभ्यास म्हणजे परमेश्वर एकच आहे आणि त्या एकाचाच निधिध्यास घेणं, त्याचाच अभ्यास करणं, त्याचंच चिंतन करणं, त्याचंच मनन करणं, त्याचंच निधिध्यासन करणं हा एकतत्वाभ्यास झाला. या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्या ज्ञानापर्यंत पोहोचता येतं, ज्ञान प्राप्त करता येतं. दुसरा त्यांनी प्रकार सांगितला प्राणनिरोध म्हणजे प्राणायाम. त्याचं कारण असं आहे की प्राणसंरोध करणं, प्राणांना अडवणं म्हणजेच योग आहे. हे आपल्याला पातंजल योगामध्ये पण आपण पाहिलं होतं आणि तिथे पण आपल्याला हे दिसलं होतं. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत असं आपण तिथे पाहिलं होतं. जेव्हा हे प्राण चंचल असतात तेव्हा मन सुद्धा चंचल होतं. जेव्हा हे प्राण स्थिर होतात तेव्हा चित्तसुद्धा स्थिर होतं. म्हणून प्राणरोध हा सुद्धा एक, प्राणनिरोध हा सुद्धा एक योगमार्ग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे प्रकार. आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे मनोनिग्रह. तर ते आपण आत्ता आधी पाहिलेलंच आहे. मनाला अडवणं, मनाचा प्रवाह रोखणं, चित्ताचा लय करणं म्हणजे मनोनिग्रह. तर आत्मज्ञानाचा मार्ग हा ज्ञानप्राप्तीद्वारे होतो, पूर्ण होतो. आणि प्राणनिरोध हा योगमार्ग या 3 प्रकारांनी आपल्याला करता येतो पूर्ण. आणि हे 3 प्रकार साधकाच्या त्या त्या अवस्थेशी संबंधित आहेत. जो एकतत्वाभ्यास करू शकतो त्यांनी एकतत्वाभ्यास करावा. ज्याला प्राणनिरोध करणं जमतं, प्राणायाम अर्थात त्याच्या माध्यमातून एकाग्रता, त्याच्या माध्यमातून ध्यान आणि त्याच्या माध्यमातून समाधी असा तो मार्ग आहे प्राणनिरोधाचा. तो ज्याला जमतो तो त्यांनी करावा. आणि मनोनिग्रहाद्वारे ज्याला हे ज्ञान प्राप्त करणं शक्य आहे त्यांनी त्या पद्धतीने करावा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. याबद्दल निर्वाण प्रकरण पूर्वार्ध यामध्ये त्यांनी आपल्याला वसिष्ठांनी असं सांगितलेलं आहे. आत्मज्ञानम प्रकारोस्या एकः प्रकटितो भुवि द्वितीयः प्राणसंरोधः शृणुयोऽयं मयोच्यते. हे अर्जुना, या पृथ्वीवर आत्मज्ञानम प्रकारः अस्य एकः प्रकटितः. अस्य म्हणजे कशाचं, तर संसारोत्तरणाचा एक मार्ग या पृथ्वीवर प्रकट आहे. तो आहे आत्मज्ञान नावाचा. आणि द्वितीय हा प्राणसंरोध, हा दुसरा आहे प्राणसंरोध. त्याच्याबद्दल मी काय सांगतो ते ऐक. शृणु यः अयं मया उच्यते प्रकारो द्वावपि प्रोक्तौ योग शब्देन यद्यपि. पुढे त्यांनी सांगितलंय वसिष्ठांनी द्वावपि प्रकारौ प्रोक्तौ
योग शब्देन अपि, हे दोन्ही प्रकार योग या एका शब्दाने सांगितले असले तरी तथापि रूढिमायातः प्राणयुक्तौ असौ ध्रुवम, या हे दोन्हीही योग शब्दाने दाखवले जाणारे प्रकार हे प्राणसंरोध या नावाने जास्त रूढ झाले जगात. म्हणून प्राणसंरोध म्हणजेच योग, आत्मज्ञान म्हणजेच योग, असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. योग साधण्याचे हे जे 3 उपाय आहेत, हे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे म्हणजे कोणकोणते? एकतत्वाभ्यास, प्राणनिरोध आणि मनोनाश, हे त्या त्या साधकाच्या त्या त्या अवस्थेशी संबंधित आहेत. ज्या अवस्थेमध्ये साधक आहे तिथून त्याची पुढची पायरी सुरू होते. ज्याला एकतत्वाभ्यासाने जमेल त्यांनी तसं करावं, ज्याला प्राणनिरोधाने जमेल त्यांनी तसं करावं, आणि ज्याला मनोनाशाचा प्रकार जमेल त्यांनी त्या पद्धतीने करावं. हे इतकं वेगळं वेगळं सांगण्याचं कारण असं आहे की या संपूर्ण वासिष्ठ ग्रंथामध्ये योग आणि संसारोत्तरणाचा उपाय या 2 गोष्टींशी संबंधित अनेक गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे योग, अष्टांग योग जो सांगितला किंवा हठयोग जो सांगितला त्याच पद्धतीने केला म्हणजे साध्य होतो असं वसिष्ठांना वाटत नाही. कारण वसिष्ठांना हे मान्य आहे की जगामध्ये सगळ्यांची क्षमता सारखी नसते, प्रत्येकाची क्षमता वेगळी वेगळी आहे. त्याच्यामुळे त्याच्या क्षमतेनुसार प्रत्येक व्यक्तीला आपापल्या क्षमतेनुसार योग साध्य करता यावा याच्यासाठी एक ना अनेक युक्त्या त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यातलीच ही एक आहे. एकतत्वाभ्यासाने जर जमत असेल तर तो मार्ग घ्या, प्राणसंरोधाने जमत असेल तर तो मार्ग घ्या, अन्यथा मनोनाशी मार्गाने जमत असेल तर त्या मार्गाने योग साध्य केला तरी चालेल. योग साध्य करणं म्हणजेच ज्ञानापर्यंत पोहोचणं, ज्ञान प्राप्त करणं, आणि ज्ञान प्राप्त करणं म्हणजेच मोक्ष, अशी ती सांगड विचारांची इथे घातलेली आहे. मग या 3 पैकी कोणत्याही प्रकारांनी जेव्हा आपण ज्ञानापर्यंत पोहोचतो तेव्हा आमच्या अंतरात्म्यामध्ये ज्ञानदीप उजळतो, असं त्यांनी सांगितलंय. कसा उजळतो? तर तिथे असणाऱ्या अविद्येचा नाश करून उजळतो. आणि जेव्हा असा अविद्येचा नाश होतो म्हणजेच अंधाराचा नाश होतो, ज्ञानाचा प्रकाश पडतो, त्यावेळेला संसारामधून पलीकडे जाणं, संसार तरुण जाणं याच्यासाठीची नौका आम्हाला मिळते. ज्ञानप्लवेनं ते ज्ञान आम्हाला मिळालं की त्याच्यात बसायचं, हरिनाम नौकेत बसायचं आणि पहिलं तीर गाठायचं, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञान हाच संसारोत्तरणाचा उपाय आहे. मग ज्ञान म्हणजे काय? मागे पण एकदा दोनदा त्याचा उल्लेख मी केला होता. आत्मज्ञान होणं, स्वरूप ज्ञान होणं म्हणजे ज्ञान. मग हे ज्ञान झालं असं कसं समजावं आहे ना, त्याला पडताळा पाहिजे. गणित गुणाकार केल्यानंतर आलेलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे याचा आपण पडताळा करून बघतो. तसं या संसारोत्तरणाचा ज्ञान रूपी धागा आपल्या हाती लागला आहे हे आपल्याला कसं कळेल? मग त्याच्यासाठी त्यांनी पडताळा करून पाहायला सांगितलंय. ज्ञान प्राप्त झालं की आपोआप माणसाला हे जग मिथ्या आहे याची अनुभूती यायला लागते. जगन मिथ्या आणि ब्रह्मसत्यम हा अनुभव तो स्वतः घेतो. ज्या वेळेला ही अनुभूती साधकाला मिळते त्यावेळेला त्यांनी समजावं की आता आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्ञानरूपी नौका आपल्या हाती लागलेली आहे, आता आपल्याला संसारोत्तरणाचा काही अडथळा शिल्लक राहिलेला नाही असं समजावं. हा त्याचा पडताळा आहे. आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानरूपी दिवा उजळलेला आहे की नाही हे पडताळून पाहण्याचा हा पडताळा आहे. ज्याला हे ज्ञान प्राप्त झालं त्याला
ब्रह्मानुभूती, ब्रह्मसाक्षात्कार होतो आणि हे जग मिथ्या आहे याचा अनुभव येतो. तर ही अनुभूती येणं हे योगाचं प्राप्तव्य आहे, हेच योगाचं साध्य आहे. तिथपर्यंत पोहोचणं हे योगाचं साध्य आहे. मग हे साध्य झालेला माणूस ज्याच्यामध्ये ज्ञानरूपी दिवा उजळला आहे, त्याला ती नौका प्राप्त झालेली आहे आणि अविद्येचा नाश झालेला आहे, असा माणूस तो ज्ञान झाल्यावर काही त्याचा देहपात होत नाही किंवा मृत्यू होत नाही. देह तर कामच करत राहतो. मग अशा माणसाला काय म्हणायचं? संसारोत्तरणाचा उपाय करून त्या उपायाने तिथपर्यंत पोहोचलेल्या माणसाला काय म्हणायचं? तर त्यांनी सांगितलं त्याला जीवनमुक्त माणूस म्हणायचं. जीवनमुक्त म्हणजे जीवनापासून मुक्त, म्हणजे संसारापासून मुक्त असा तो माणूस आहे. जीवनमुक्त म्हणजे जीवन सोडून दिलेला असा नाही. जीवनमुक्त याचा अर्थ त्यांनी जगणं सोडून दिलं असा नाही. त्यांनी जगणं सुरूच ठेवलं, फक्त कोणत्या भावनेनी? मिथ्या, स्वप्नवत. तो आता या जीवनाकडे कसं बघतो? तर एखाद्या स्वप्नाप्रमाणे बघतो, स्वप्नवत जीवन जगतो. कारण त्याला हे कळलेलं आहे की हे जीवन, हा संसार हे काय आहे? हे मिथ्या आहे. मग तरी पण मी इथे का आहे? तर हा देह मला परमेश्वरांनी दिला कशासाठी? आत्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी, आणि ते मी प्राप्त केलंय. पण हा परमेश्वरांनी दिलेला देह आहे, हा टाकून देण्याचं अधिकार मला नाही. परमेश्वराला जेव्हा हा देह घेऊन जायचा आहे तेव्हा तो त्याचा घेऊन जाईल, कारण तो त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे तो टाकून द्यायचा मला काही अधिकार नाही. म्हणून तो देह आहे, जोपर्यंत देहपात होत नाही तोपर्यंत मी जगणार आहे, आणि म्हणून तो जीवनमुक्त आहे, जीवनापासून मुक्त आहे, संसारापासून मुक्त आहे. त्याचं आता संसरण होणार नाही, आहे तिथेच राहील. म्हणजे कुठे? स्वरूपामध्ये स्थिर राहील. मग तो असा स्थिर राहत असताना त्याची बुद्धीसुद्धा स्थिर असेल, आणि ती बुद्धी अशी असेल की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, अशीच त्याची बुद्धी राहणार. म्हणून त्याला भगवद्गीतेमध्ये जीवनमुक्त अवस्थेतल्या माणसाला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. अर्जुन म्हणाला, स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की अरे, कृष्ण त्याला म्हणाला तू स्थितप्रज्ञ हो. मग तो म्हणाला ओळखू कसा मी त्याला? कसा राहतो, कसा खातो, कसा पितो, कसा बोलतो, हे सगळं मला तू सांग, म्हणजे मग मला कळेल की अशा माणसासारखं आपल्याला जगायचं आहे. मग कृष्णाने सांगायला सुरुवात केली आहे, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भयक्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी, सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. अशी ती बरीच लक्षणं, जवळजवळ 12 श्लोक आहेत, त्याच्यात ती सगळी लक्षणं स्थितप्रज्ञाची सांगितलेली आहेत. तर असा जो स्थितप्रज्ञ त्याला म्हणतात जीवनमुक्त. आणि वासिष्ठ योगाचं प्राप्तव्य, साध्य, हे जीवनमुक्ताची अवस्था साध्य करणं हे आहे. रामाला त्यांनी जीवनमुक्त होऊन राज्य कर असं म्हटलेलं आहे पुढे. म्हणून ह्या जीवनमुक्त अवस्थेचं वर्णन आपल्याला पाहणं आवश्यक आहे. इथे ते काय म्हणतात? असंसक्त मनेः यस्य त्याग आदानेषु कर्माणाम नैषणा ताम स्थितिम विद्धी त्वम जीवनमुक्तमिह. अर्जुना रामा, तू त्याला जीवनमुक्त समज जो सर्व कर्मांमध्ये त्याग आदानेषु च, म्हणजे देणं आणि घेण्याचा व्यवहार,
अशा व्यवहारांमध्ये, कर्मांमध्ये जो कोणत्याही प्रकारे आसक्त नाही, असंसक्त मने हे, ज्याचं चित्त या सगळ्या गोष्टींपासून, आसक्तींपासून लांब गेलेलं आहे, किंवा ही आसक्ती ज्याच्या चित्तामधून निघून गेलेली आहे असा. आणि न एषणा, एषणा म्हणजे इच्छा, अनेक प्रकारच्या इच्छा, वासना, ज्याच्यामध्ये कुठलीही वासना आता शिल्लक राहिलेली नाही, ज्याला कोणतीही इच्छा होत नाही, निरिच्छ झालेला आहे अशा माणसाला तू जीवनमुक्त असं समजावंस. जीवनमुक्ताची ही व्याख्या आहे, व्याख्याच करून दिली त्यांनी. असंसक्त मने हे यस्य त्यागादानेषु कर्माणां नैषणातां स्थितिं विद्धि त्वं जीवनमुक्तामिह. अशा स्थितीला तू जीवनमुक्त समज असं रामाला वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. मग आता हा जो जीवनमुक्त आहे त्याला जी ही मुक्ती प्राप्त झालेली आहे ही 2 प्रकारांनी प्राप्त होते असं वसिष्ठांनी पुढे सांगितलेलं आहे. माणसाला मोक्ष 2 प्रकारांनी प्राप्त होतो, एक विदेहमुक्ती आणि दुसरी सदेहमुक्ती. अशा 2 प्रकारांनी ती आपल्याला मिळते असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. मग काय फरक आहे दोन्हीमध्ये? विदेहमुक्ती म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यावर जर देहांत झाला तर पुनर्जन्म होत नाही, म्हणजे पुन्हा देह प्राप्त होत नाही, अशी जी मुक्ती तिला विदेहमुक्ती म्हणतात. हा एक भाग आहे. पुढे आणखी त्याचं स्पष्टीकरण येतं की ज्या माणसाला अशी मुक्ती मिळाली त्या माणसाच्या सूक्ष्म देहाचाही नाश होतो. आपल्यासारख्यांच्या माणसांचा सूक्ष्म देह इतर देहांमध्ये पुन्हा जन्म घेतो, पण ज्ञानी माणसाच्या त्या सूक्ष्म देहाचाही नाश होतो, म्हणून ती विदेहमुक्ती. आणि सदेहमुक्ती म्हणजेच जीवनमुक्ताची अवस्था. म्हणजेच काय तर हा जन्म चालू आहे, या देहाचा अजून नाश झालेला नाही, परंतु आम्हाला या देहाचा नाश होण्यापूर्वीच ज्ञान झालेलं आहे. उदाहरणार्थ सगळे संत, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, आणि सगळे एकनाथ महाराज असतील, जेवढे म्हणून संत हे होऊन गेले, हे सगळे जीवनमुक्त अवस्थेमध्ये जगले. आणि म्हणूनच ते सगळीकडे समत्व पाहू शकले. म्हणूनच ते नाथ महाराज काशीहून आणलेली गंगा गाढवाला पाजू शकली. त्याच्यामुळे समत्व निर्माण झालेला, कुठल्याही कर्मामध्ये देण्याघेण्याच्या व्यवहारामध्ये आसक्ती नसलेला, निरिच्छ, कुठलीही वासना शिल्लक नाही, तरीही तो जीवन जगतो आहे, कर्म करतो आहे, अशी जी व्यक्ती, त्या व्यक्तीला सदैव मोक्ष प्राप्त झाला असं समजावं. मग यांचं राहण्याचं कारण काय? देह ठेवायचा, देहपात करायचा नाही म्हणजे काय तर हा परमेश्वराने दिलेला देह परमेश्वर कार्यासाठी वापरायचा. हे त्यांचं कर्तव्य, कर्म शिल्लक आहे, म्हणून ते तिथे राहिलेले आहेत, म्हणून तो देह शिल्लक राहिलेला आहे. मुक्ती जरी मिळालेली असली तरी देह शिल्लक राहिलेला आहे. मग ते काय काम आहे? परमेश्वराचं काम काय आहे तर उरलो उपकारापुरता, हे काम त्याचं शिल्लक राहिलेलं आहे. मग काय उपकार करत राहायचं का त्यांनी? उपकार म्हणजे काय हे आधी माहीत पाहिजे. म्हणजे मग उरलो उपकारापुरता म्हणजे काय हे कळतं. मला उपकार या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. आपण मराठीमध्ये सर्रास म्हणतो, मग त्याच्यावर एवढे उपकार केले, त्यांनी काही त्याची ठेवली का चाड? अरे हो, पण तू उपकार केले म्हणजे काय केलं? थोडीफार मदत केली असंच ना. मग ती आर्थिक असेल, कष्टाने असेल, आणखी कशाने असेल. मग हा आर्थिक किंवा कष्टाने मदत करणं हा उपकार नव्हे. तो मूळ संस्कृत शब्द आहे. उप या उपसर्गाचा अर्थ आहे जवळ.
आणि कार या शब्दाचा अर्थ आहे करणे, करविणे. मी परमेश्वराच्या जवळ पोहोचलो, मी ज्ञानाच्या जवळ पोहोचलो. आता जे ज्ञानाच्या जवळ पोहोचले नाहीत त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं, जे परमेश्वरापर्यंत पोहोचले नाहीत, पोहोचू शकत नाहीत, त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं किंवा तिथपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणं हे माझं काम आहे आणि त्याच्यासाठी मी इथे राहिलो आहे. मग ते कसं दाखवता येईल? तर स्वतःच्या आचरणातून, विचारांतून, बोलण्यातून, कृतीतून दाखवता येईल. आणि म्हणून संतांनी या सगळ्या कृती केल्या आणि म्हणून म्हण पडली, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. हे जगाचं कल्याण काय आहे? तर असे संत आहेत, ते सामान्य लोकांना तो मार्ग दाखवतात. तो मार्ग स्वतःच्या आचरणातून दाखवतात, स्वतःच्या कृतीतून दाखवतात, स्वतःच्या विचारांमधून दाखवतात. हे त्यांचं वैभव आहे, संतांचं हे वैभव आहे. कारण त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये, त्यांच्या प्रत्येक उक्तीमध्ये, कृती आणि उक्तीमध्ये साम्य तर असतंच, पण प्रत्येक कृती आणि उक्तीमध्ये ब्रह्मतत्वाचा स्पर्श असतो, आत्मतत्वाचा, आत्मज्ञानाचा, ज्ञानरूपी प्रकाशाचा स्पर्श असतो आणि म्हणून ते आपल्याला पटतं. अन्यथा दुसऱ्या कोणी येऊन आपल्याला सांगितलं की लगेच म्हणतो, हां फार आला मोठा शहाणा. पण आपण संतांना नाही म्हणत असं. त्याचं कारण आहे, त्याला ब्रह्मस्पर्श झालेला असतो आणि तो झालेला स्पर्श आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम ते करतात. हे त्यांचं वैभव आहे. म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असतात. हे संत जीवनमुक्त असतात. संसारोत्तरणाची ज्ञानरूपी नौका त्यांच्या हाती लागलेली असते. त्यांच्यामध्ये समत्व निर्माण झालेलं असतं, कारण त्यापूर्वी त्यांचा चित्तनाश झालेला असतो. हे मागे 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 आपण सप्तज्ञानभूमीपर्यंत जाऊ शकतो. त्या क्रमाने हे इथपर्यंत आले, जीवनमुक्ताच्या अवस्थेपर्यंत, आणि म्हणून ते आता उपकारापुरते उरले. अशी ती सदेहमुक्ती असते. मग आता विदेहमुक्ती आणि सदेहमुक्ती पाहिल्यानंतर हेच योगाचं प्राप्तव्य आहे हे आपल्या लक्षात येतं. याच्यासाठीच योगमार्ग सांगितलेला आहे. वसिष्ठांनी योगमार्गालाच ज्ञानमार्ग म्हटलेला आहे, कारण या योगाचरणामुळे पुढे ज्ञान होतच होतं. हा त्यांचा सिद्धांत आहे, मुख्य सिद्धांत. आता या दोन्ही मुक्तींमध्ये काही फरक आहे का? तर तात्विकदृष्ट्या पाहता काही फरक नाही. दोन्ही मुक्तीच आहे. सदेह मुक्ती मिळाली आणि नंतर त्याचा देहपात झाला की तो विदेह मुक्तीला जाणारच आहे. फक्त इतकंच की सदेह मुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी त्या जीवनमुक्तावस्थेचा उपयोग ब्रह्मकर्मासाठी, म्हणजे परमेश्वराचं काम करण्यासाठी केला. एवढाच फरक. बाकी सदेहमुक्ती आणि विदेहमुक्तीमध्ये काही फरक नाही. याला वसिष्ठांनी एक छान दृष्टांत दिला. ते म्हणतात, या दोन्हीत फरक नाही असं मी का म्हणतो? तर वारा वाहत असला तरी तो वाराच आहे आणि स्थिर असला तरीही तो वाराच आहे. फक्त एक वाहतो आणि एक स्थिर राहतो. एकाला सदेहमुक्ती मिळते, एकाला विदेहमुक्ती मिळते. हा इतकाच काय तो फरक, असा दृष्टांत, इतका छान सहज कळण्यासारखा दृष्टांत वसिष्ठांनी इथे दिलेला आहे. वसिष्ठांनी या जीवनमुक्तांचे 23 गुण सांगितलेले आहेत. ते फक्त 23 गुण मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की जीवनमुक्त होणं म्हणजे काय. तर या 23 गुणांनी युक्त होणं असं आहे. काय आहेत ते गुण पहा. यामध्ये या निर्वाण प्रकरणामध्ये उद्दालकाची एक कथानक आलेलं आहे, आख्यान आलेलं आहे. आणि त्या उद्दालकानी इतकं छान वर्णन केलं आहे. तो म्हणतो, स्वच्छता हा पहिला गुण, म्हणजे शुचिता.
या शुचितेला महत्त्व इतकं आहे, त्याच्यावर एक सुभाषित पण आहे. दृष्टिपूतं न्यसेत पादम वस्त्रपूतं पिबेत जलम सत्यपूतां वदेद वाणीम मनःपूतं समाचरेत, असं त्यांनी म्हणलेलं आहे. पूत या शब्दाचा अर्थ आहे पवित्र, शुची. मग दृष्टिपूतं न्यसेत पादम, माणसानी डोळ्यांनी नीट निरखून पाय ठेवावा. चालताना वर पाहून खाली पाय टाकणं ते काही जमणार नाही. नीट पाहावा रस्ता, आधी खड्डा आहे, दगड आहे, ठेच लागेल, काय होईल ते सगळं बघून मग पाय टाकावा. वस्त्रपूतं पिबेत जलम, वस्त्राने गाळून घेतलेलं पाणी प्यावं. आता हे का, तर पूर्वी लोक प्रवास करत असत, तो पायी प्रवास करत असत, आणि मग तहान लागली तर वाटेत जो जलाशय मिळेल त्या जलाशयाचं पाणी प्यायचं. म्हणजे मग ती विहीर असेल, झरा असेल, नदी असेल, सरोवर असेल, त्याचं पाणी प्यायचं. मग ते पाणी पित असताना त्यांनी सांगितलं, तुमच्याजवळ जे पात्र असेल त्याला आधी कपडा बांधा आणि त्या कपड्यांनी गाळून त्या पात्रात आलेलं पाणी मग प्या. म्हणून तिथे तो शब्द आलाय वस्त्रपूतम, वस्त्राने गाळून घेतलेलं पाणी तुम्ही प्या. सत्यपूतां वदेत वाणीम, वाणीला सत्याने पवित्र करायचं आणि मग बोलायचं, म्हणजे सत्यच बोलायचं. सत्य वचन हे पवित्र वचन, हे शुद्ध वचन. आणि मनःपूतं समाचरेत, मनाला शुद्ध करायचं आणि मग आचरण करायचं. मन शुद्ध तुझं, गोष्ट पृथ्वी मुलाची. तर या सगळ्या प्रकारच्या शुचिता, स्वच्छता हा जीवनमुक्ताचा पहिला गुण आहे. तो आपल्यात आहे का? हे गुण यासाठी सांगितलेले आहेत की सामान्य माणसाला जोखता आलं पाहिजे की यातलं माझ्याकडे काय आहे. ते तर आहेच, आणि जे नाही ते मला मिळवायचं. मग जे नाही ते मिळवलं की मी काय होणार आहे? जीवनमुक्त होणार आहे. म्हणजे हा संसार सागर तरून जाण्याची नौका माझ्या हातामध्ये येणार आहे. ती नाव पकडायची आहे, तर त्याच्यासाठी हे सगळं लागेल. काय काय लागेल? स्वच्छता, निष्कामता म्हणजे इच्छा निर्माण न होणे. सत्ता म्हणजे सत अधिकता, म्हणजे सत्याचरण, सत्यवाणी वगैरे वगैरे. सर्वप्रियता, सगळ्यांना तुम्ही प्रिय असले पाहिजे. सत्यता, ज्ञान, आनंद स्वरूपता, निर्विकारता, मृदुभाषिता, पूर्णता, निर्लोभता, निर्बाध स्वभावता. तुमचा स्वभाव हा निर्बाध असला पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदा स्वभावामध्ये स्थिर झाल्यानंतर त्याला कशाचीही बाधा नाही होता कामा. विषयांची नाही, इंद्रियांची नाही, चित्ताच्या वृत्तींची नाही, कसलीही बाधा तिथे होता नाही कामा. त्याला म्हणायचंय निर्बाध स्वभावता. कांतिमत्ता, एकतानता, सर्वात्मकता, निर्भयता, अद्वैतता, आर्यता, आर्यताचा अर्थ आहे पूज्यता, हृद्यता, सौम्यता, करुणा, करुणा म्हणजे कृपा, समता आणि संतोषता. हे सगळे गुण तुमच्यामध्ये असावेत. आणि या सगळ्या गुणांना त्या उद्दालकांनी म्हटलंय की या माझ्या सगळ्या सुंदर पत्नी आहेत आणि त्या मला अत्यंत प्रिय आहेत. काय काय सुंदर वर्णन आहे हे. त्याला एवढ्या पत्नी आहेत आणि त्या अतिशय सुंदर आहेत असं तो सांगतो, आणि त्यांच्यावर माझं निरतिशय प्रेम आहे, त्या मला अत्यंत प्रिय आहे. उद्दालकाच्या बोलण्यामध्ये हा श्लोक येतो. ते मुद्दाम सांगितला. हा उद्दालक जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्या या सगळ्या पत्नी आहेत, म्हणून त्या सगळ्यांची वर्णनं ता प्रत्ययांत स्त्रीलिंगी झालेली आहेत सगळी. कारण त्या उद्दालकाच्या सगळ्या पत्नी आहेत. मग तुम्ही यातलं कोणकोणते गुण आपल्यात आहे ते बघा, शोधा. जे नाहीत ते मिळवण्याचा प्रयत्न केला की आपण जीवनमुक्त झालो. ही जीवनमुक्तावस्था म्हणजे योगाचं प्राप्तव्य आहे, हे तर आपण पाहिलेलंच आहे. आता या वासिष्ठ योगाचा क्रम
आपण म्हणलं होतं की मी तो शेवटी सांगेन, तर तो क्रम आपण पाहतच आलो ॲक्च्युली. सुरुवात तिथूनच केली आपण, पण तरी पुन्हा एकदा रिपीट करते. आपण सुरुवातीला पाहिलं अहम बद्धो विमुक्तः अस्याम, ही माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. ही योगाची पहिली पायरी, म्हणजे वासिष्ठ योगाची पहिली पायरी. दुसरी पायरी आपण अशी पाहिली होती की दैव नावाचं जगात काहीही नाही, पौरुषाशिवाय माणसाला काहीही मिळत नाही. मग ज्याला योग साध्य करायचा आहे त्याला दैवावर अवलंबून राहून चालत नाही, त्याला प्रयत्नच करावा लागेल आणि आत्मप्रयत्नानेच त्याला सगळं साध्य होईल. त्याच्यानंतर हा योग मोक्ष उपाय सांगणारा योग आहे. वासिष्ठ योग हा मोक्षाचा उपाय सांगणारा योग आहे. चौथा मुद्दा आपण पाहिला होता, योग प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या सप्त ज्ञानभूमी, शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा वगैरे त्या 7 भूमी आपण पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर क्रमाने येतो तो मनोनाश किंवा चित्तलय, ते पण आपण पाहिलं. त्याच्यानंतर येते समत्व अवस्था, त्याच्यानंतर संसारोत्तरण आणि शेवटची अवस्था आहे योगाची जीवनमुक्त अवस्था. या क्रमाने वसिष्ठांनी योग या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आता हा वासिष्ठ योग मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितलेला आहे, अगदी थोडक्यात. हा जो क्रम आहे, या क्रमाने आलेले हे जे विचार आहेत, हे 32,000 श्लोकांमध्ये सर्वत्र विखुरलेले आहेत. असं काही आपल्याला म्हणता येत नाही की हे 2-4 श्लोक जे काय तुम्हाला मी वाचून दाखवले तेवढ्यातच तो योग आहे. नाही, त्याच्या मागे पुढे अलीकडे कधी ह्या प्रकरणातून त्या प्रकरणामध्ये संदर्भ घेतलेले असे अनेक श्लोक त्याच्यामध्ये आहेत. पण मी तुम्हाला सुरुवातीच्या व्याख्यानातच म्हटले होते की काही मोती आपल्या हाती लागतात या 32,000 श्लोकांच्या सागरातले. ते हे मोती मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या आधारे वसिष्ठांना अपेक्षित असणारा योग काय आहे ते इथे मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि आजच्या या व्याख्यानामुळे द्वारे आपण तो वासिष्ठ योग पूर्ण केला असं म्हणू. तो पूर्ण झाला नाही, आपण पूर्ण केला. आपण तो एका छोट्या, म्हणजे काय म्हणायचं त्याला, सागराचं पाणी एका छोट्या घागरीत भरून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा. तर योगाबद्दलचं जे विवेचन आहे, वासिष्ठ योगाबद्दलचं विवेचन, हे आता आज इथे थांबणार आहे. याच्यानंतर वासिष्ठ योगामध्ये आलेल्या जी आख्यानं आहेत, या आख्यानांची व्याख्यानमाला ही 5 ऑगस्टला मी सुरू करण्याचा माझा विचार आहे, किंवा सुरू होईलच. कालच्या सूचनेनुसार जर काही तुमच्या सूचना असतील किंवा काही अपेक्षा असतील या आख्यानांच्या संदर्भात, वासिष्ठ योगाच्या आख्यानांच्या संदर्भात, तर त्यांचं माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर स्वागतच आहे. माझा फोन नंबर जो आहे तोच माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. तर ज्यांना काही सूचना पाठवायच्या असतील त्यांनी त्या तिथे पाठवल्या तर त्या पद्धतीने घेता येईल. नाही तर माझ्या पद्धतीने मी 5 ऑगस्टपासून हे सुरू करणार आहे. आजपर्यंत तुम्ही मला ऐकलत, वासिष्ठ योगाला ऐकलत, याचा उपयोग, त्याचा अभ्यास करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी, एवढा व्हावा, एवढी इच्छा प्रकट करून मी थांबते. हरिओम.